स्टार्ट. परिच्छेद. कोणताही खेळ खेळल्याने व्यक्तीचा शारीरिक विकासासोबत मानसिक विकासही होतो. खेळताना डोळे, मेंदू व शरीराच्या प्रत्येक अवयवाचा वापर करावा लागतो. खेळांमुळे शरीराचे संतुलनही वाढते. नियमित कोणता तरी खेळ खेळल्याने चित्त प्रसन्न राहते. शारीरिक अवयवांचा व्यवस्थित विकास होतो. मनात उल्हास आणि उत्साह वाढून आयुष्यातील प्रत्येक क्षेत्रात यश मिळते. खेळांचे देखील वेगवेगळे प्रकार असतात. काही खेळ शारीरिक तर काही मानसिक असतात. शारीरिक खेळ खेळण्यासाठी शरीराला श्रम करावे लागते, तर मानसिक खेळांमध्ये मेंदूचे कार्य असते. फुटबॉल, हॉकी, व्हॉलीबॉल, क्रिकेट, टेनिस, कबड्डी इत्यादी शारीरिक खेळ आहेत. या खेळांना खेळण्यासाठी शारीरिक ताकद लागते. दुसरीकडे बुद्धिबळ, पत्ते, चौपट इत्यादी मानसिक खेळ आहेत, ज्यांना खेळण्यासाठी मानसिक शक्तीचा वापर करावा लागतो. याशिवाय इनडोअर आणि आउटडोअर खेळांचे प्रकार आहेत. आजकाल इनडोअर खेळांमध्ये कम्प्युटर व मोबाईल गेम्स मोठ्या प्रमाणात खेळले जात आहेत, परंतु हे खेळ तुमचे स्वास्थ्य सुधारण्याऐवजी बिघडवीत आहेत. परिच्छेद. बालवयापासूनच नियमितपणे खेळ खेळण्याची गोडी लावल्यास त्यातूनच उत्कृष्ट क्रीडापटू तयार होतील. म्हणून शालेय वेळापत्रकातील खेळांच्या तासिका खेळ घेऊन आपण उत्कृष्ट क्रीडापटू घडवूयात. नियमितपणे खेळ घेऊयात. नियमितपणे दीर्घकाळ येणारी मानसिक व शारीरिक कणखरता ही आयुष्याच्या प्रत्येक वळणावर व्यक्तीची हक्काची संपत्ती असते. यावरूनच शालेय जीवनात प्राथमिक टप्प्यावरच शारीरिक शिक्षण दररोज असणे ही विद्यमान व भविष्यकाळाची गरज आहे. आपण किती जगतो यापेक्षा कसे जगतो याला महत्त्व आहे. शालेय जीवनातच विद्यार्थ्यांची शारीरिक सुदृढता व मानसिक आरोग्य विकसित झाले पाहिजे. आरोग्यविषयक सवयीची जाण असली पाहिजे. समाजात मिळून मिसळून राहणे व आनंदाने उत्साहाने आपली नित्य कामे करता येणे आणि नीतिमूल्यांची जोपासना करून जीवनभर खिलाडू वृत्तीने राहणे यासारख्या बाबी देखील साध्य करायच्या आहेत. परिच्छेद. विद्यार्थ्यांना शाळेकडे आकर्षित करण्यासाठी व शाळेत टिकवून ठेवण्याची क्षमता खेळामध्ये आहे. म्हणून शालेय जीवनातच खेळाची सवय अंगी असणे आवश्यक आहे. त्यासाठी भोवतालच्या परिसरात खेळल्या जाणाऱ्या खेळांचा समावेश शाळेमध्येही करण्यात यावा. शाळा भरण्यापूर्वी व नंतर मैदानातील काही खेळ घ्यावेत. यासाठी विशेष प्रावीण्य मिळविण्यासाठी उन्हाळी दिवाळी सुट्ट्यांमध्ये खेळ शिबिरे घ्यावीत. मुलांचा जास्तीत जास्त रिकामा वेळ खेळातच घालवावा, कारण आज बहुतांशी घरात मुले खेळायचे म्हटले तरी त्यांना पालक परवानगी देत नाहीत. मुलांवर अभ्यासाचा ताण असतो, पालकांचा धाक असतो. म्हणून शाळेनेच विद्यार्थ्यांना जास्तीत जास्त खेळाच्या तासिकेत विविध खेळांचे आयोजन करून विद्यार्थ्यांना तणावमुक्त करून त्यांच्या अंगी असणाऱ्या सुप्त क्षमतांचा विकास होईल व शाळेकडून विद्यार्थ्यांना उत्तम खेळाडू बनण्याची संधी मिळेल, यात तीळ मात्र शंका नाही. स्टॉप.